हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पालकच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। पालकची भाजी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही पालकची भाजी बनवणार आहोत। तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं पालकची पाने घेतलेली आहेत, सोबतच भाजीचे देठही घेतलेले आहेत। आता आपण ही भाजी चिरून घेणार आहोत आणि आपली सर्व भाजी हे पहा अशा प्रकारे चिरून घेणार आहोत। सर्व भाजी चिरून झाल्यानंतर ती एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्या भाजीमध्ये 1 चमचाभर एवढं मीठ घालून थोड्या वेळ ही भाजी अशीच बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे मिठामुळे भाजीला चांगलं पाणी सुटेल। भाजीला पाणी सुटतंय तोपर्यंत आपण एका कढईत 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊया। यामध्ये खडे मसाले परतून घेणार आहोत। खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी आणि लवंग वापरले आहे। तुम्हाला हवे तर काळे मिरे, चक्रीफूल वापरू शकता। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेतला आहे। कांदा आपल्याला चांगला कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहोत आपण। यामध्ये कांदा चांगला परतला म्हणजे भाजीमध्ये त्याची टेस्ट छान येते आणि तुम्ही बघू शकता कांदा चांगला ब्राऊन झाला आहे। आता तो काढून थंड करून घेऊया आणि आता एका मिक्सरच्या भांड्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा कट करून घेतला आहे, तो यामध्ये घालून घेऊया आणि थंड झालेला कांदा तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या त्या यामध्ये घालून घेणार आहोत। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याची पेस्ट बनवून घेऊया। अशा प्रकारचं वाटण बनवलं तर आपल्याला भाजीमध्ये दुसरं काही न वापरता येईल। भाजी खूप ग्रेव्ही टाईप आणि चविष्ट अशी बनते आणि हे पहा असं स्मूथ पेस्ट बनवली आहे। आता ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजला होता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। त्यानंतर 1 चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घेऊया। त्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालून घेऊया। ही पेस्ट 1-2 मिनिटं चांगली परतून घेणार आहोत। टोमॅटो आपण कच्चा वापरलेला आहे, त्यामुळे त्याचा कच्चापणा जाण्यासाठी तेलामध्ये ही पेस्ट चांगली परतून घेणार आहोत। अशी 1-2 मिनिटं पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट म्हणजेच साठवणीचा मसाला जो असतो तो घालून घेऊया। याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। आता ही पेस्टमध्ये चांगला मिक्स करून घेऊया। त्यानंतर पाव चमचा हळद घालून घेऊन तीही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता पेस्ट बरोबर मसाले परतले की त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। मी इथं मिक्सरच्या भांड्याला थोडी पेस्ट होती त्यामध्ये पाणी घालून ते पेस्टचं पाणीच यामध्ये घालून घेणार आहे। जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं। मी टोटल इथं 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आहे। आता हे पेस्टमध्ये व्यवस्थित पाणी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे शिजतंय तोपर्यंत आपण पुढची स्टेप बघूया। आता या पालकला बघा चांगलं पाणी सुटलं आहे, ते पाणी असं दाबून काढून घेऊया आणि यामध्ये 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा चाट मसाला घालून घेऊया। मीठ आपण अगोदर वापरलेलं आहे त्यामुळे आता वापरायचं नाही आणि आता यामध्ये थोडं थोडं करत बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आपल्याला याचे गोळा बनवून घ्यायचा आहे। आपण जसं चपातीला पीठ मिळतो अगदी त्याच टाईपचा आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। थोडंसं पीठ कमी वाटत होतं म्हणून आता मी पीठ अजून घालून घेतलंय आणि हे पहा या टाईपचा असा गोळा बनवून घेतलेला आहे। आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। लाटायच्या आधी या गोळ्याला आणि ज्यावरती लाटणार आहे त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। खूप दाबून लाटलं तर ते खाली चिकटू शकतं आणि पहा हलक्या हलक्या हाताने आपण हे चपातीसारखं बनवून घेतलं आहे। आता याचा एका बाजूने असं गोल गोल फिरवत आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे। हे पहा असा हा रोल बनलेला आहे। आता याचे 2 भाग करून घेतले आहेत, तुम्ही हवं तर तसंही ठेवू शकता। आपल्या भाजीला चांगली उकळी आली आहे। आता माझ्याकडे ही एक जाळी आहे, ती यावरती ठेवून त्यावर हे पालकचे रोल ठेवून घ्यायचे। तुम्ही हवं तर स्टीम करू शकता
झाकण ठेवून 4-5 मिनटं आपण हे रोल उकडून घेतले आहेत. आता जाळी काढून घेऊया आणि रस्स्यामध्ये थोडे पाणी कमी वाटतंय म्हणून थोडंसं पाणी वाढवलेलं आहे मी. आणि आता झाकण ठेवून आपल्याला तो रस्सा शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपले रोल थंड झालेले आहेत, ते कट करून घेऊया. तुम्ही कोणत्याही आकारात कट करू शकता. मी थोडंसं तिरकस असं आकारामध्ये कट करून घेते. हे पहा या टाईपचे. तुम्ही गोलही ठेवू शकता. असे हे रोल कट करून झालेले आहेत आणि आता आपल्या रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे कट केलेले पालकचे रोल यामध्ये घालून घेऊया. आणि 2-3 मिनटं हे पालकचे रोल या रश्श्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे रश्श्याचा जो अर्क आहे तोही पालकाच्या वडीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपली पालकाची वडीसुद्धा खायला छान अशी लागेल. आणि तुम्ही बघू शकता भाजीला रंगसुद्धा किती छान आला आहे. जेवढा रंग छान आहे तेवढीच खायलासुद्धा मस्त अशी चविष्ट लागते ही भाजी. भाजीचं टेक्स्चरसुद्धा छान आलं आहे. खूप पातळ अशी भाजी वाटत नाही. तुम्ही या पद्धतीने एकदा पालकाची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.